साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. नववर्षाचा प्रारंभ श्रींच्या दर्शनाने शेगावात उसळला जनसागर. संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन. नववर्षाच्या प्रारंभी श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. नवीन वर्ष आनंदात जावे यासाठी संत नगरी शेगावात संत गजानन महाराजांना भक्तांनी साकडे घातले. 1 जानेवारीला नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून मानल्या जाणाऱ्या संत नगरी शेगावात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली. मंगळवारी सायंकाळपासूनच हजारोंच्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले होते. हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांना महाप्रसादाची आणि दर्शनाची चोख व्यवस्था देण्याचा प्रयत्न संस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेकांनी संत नगरी शेगाव गाठून श्रींच्या चरणी माथा टेकला. मंदिरात पहाटेपासूनच गर्दी दिसून आली. सकाळी 5 वाजल्यापासून भाविक रांगेत दर्शनासाठी उभे दिसून आले. भक्तांची गर्दी पाहता मंदिर रात्रभर भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते. माझे नाव मीनाक्षी संदीप भोपळे. आम्ही नागपूरला राहतो. गेली 5-6 वर्षापासून आम्ही महाराजांच्या नित्य दर्शनाला येतो आणि मुख्य गोष्ट इथले सेवेकरी, इथली स्वच्छता आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद आमच्या नेहमी सोबत असतो. आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे बऱ्याचदा आणि इथे आलं की मन प्रसन्न होते. म्हणून आम्ही काय साकडं घातलं? साकडं म्हणजे सगळ्यांना सुखी आणि समाधानी राहू दे, बस एवढंच सगळ्या महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. बाकी त्यांचा आशीर्वाद असतोच नेहमी सोबत. शेगाव येथे काल रात्रीच आम्ही परभणीहून आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यावर खूप प्रसन्न वाटते. या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही माऊलीच्या चरणाच्या दर्शनाने करण्याची एक इच्छा होती आणि ती आज कंप्लीट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि देवाच्या चरणी असं मागितलं आहे की सर्व भारतातले लोक सुखी, आरोग्य त्यांना लाभू दे आणि सर्वांना सुखी ठेव. त्याचबरोबर माझ्या परिवाराला सुद्धा सुखी ठेव, एवढी माऊलीच्या चरणी प्रार्थना केली. धन्यवाद. मी भानुदास पंढरीनाथ देवकर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. मी गेल्या 5 वर्षापासून श्रीच्या दर्शनासाठी येतो. सेवाभावी एकदम व्यवस्थित दर्शन होतं आणि व्यवस्थित सगळं. काय साकडं घातलं आज संकल्प कुठलाही नाही आहे, फक्त सुखी संसार आणि सुखी राहावा सगळ्यांनी बस.